इस शहर के अंदर आज पार्किंग की व्यवस्था नहीं है, क्योंकि शहर बहुत तेजी से बढ़ा। 1997 का डीपी है जो 1990 में बना था, म्हणून पार्किंगच्या जागा राहून गेल्या। आता अंडरग्राउंड भूमिगत पार्किंग करायला पाहिजे किंवा गार्डनच्या खाली पार्किंग करायला पाहिजे। यासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्या की आम्ही या शहराचा पार्किंगची व्यवस्था सुधारू शकू। या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाले म्हणून ट्रॅफिकचा अडथळा निर्माण होतो। साहेब, फेरीवाल्याला काढता येणार नाही तर त्यांच्यासाठी मार्केट बनवायचा आमचा संकल्प आहे की जास्त मार्केट या शहरामध्ये बनवायचं आणि त्यांना फेरीवाल्याला मार्केट आणि आपल्याला चालायला फुटपाथ, ये हम देना चाहते। आने वाले समय में इस शहर के बच्चों के लिए, हमारी आने वाली पीढ़ी के लिए हमारे पास स्पोर्ट्स के लिए कोई भी प्लेटफॉर्म नहीं है, इसलिए ज़्यादा से ज़्यादा स्पोर्ट्स एक्टिविटीज़ हो ताकि हमारे शहर के बच्चों को अंतर्राष्ट्रीय दर्जे पे खेलने का मौका मिल सके, वो हम करना चाहते हैं। आपण सर आता कोस्टल रोडची तयारी केली आहे, सुरू केला आहे, परंतु भाईंदरला एकमात्र रेल्वे ब्रिज आहे। मिरा रोडवरनं भाईंदर 3 किलोमीटर यायचं ट्रॅफिक बंदा परत जायचं, म्हणून मिरा रोडला रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज सर झाला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करावा अशी विनंती। मोठ्या प्रमाणात अनेकदा घटना घडतात, परंतु मीरा भाईंदर झपाट्याने वाढणारं शहर आहे, शहरीकरण झालं आहे। 100% हे कॅमेरा सर्व्हेलन्स खाली आला पाहिजे। साहेब, आपल्याला आठवण असतील, आपलाच हस्ते आपण एक फ्लायओव्हरचं खाली कंट्रोल रूम तयार केलं सगळं मॉनिटर करण्यासाठी, परंतु कॅमेराचा निधीचा अभावाने आम्ही ते सर्व्हेलन्स कॅमेरे लावू शकलो नाही। आमचा टोटल प्रोजेक्ट साहेब 126 कोटीचा प्रोजेक्ट आहे, त्याला आपण मान्यता दिली गृह खात्यातनं, तर 100% सर्व्हेलन्स साहेब करता येईल। या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सॉल्ट पॅन आहे, त्या सॉल्ट पॅनवर वसाहत आहे, परंतु सॉल्ट पॅन असल्याने कधी त्याचा पूर्ण विकास करता आला नाही। परंतु आता केंद्र सरकारने निर्णय घेतला की सर्व सॉल्ट पॅनची जागा जिकडे अतिक्रमण असेल किंवा महापालिकेचे आरक्षण असतील ते मोफत त्यांना द्यावं, बिल्डेबल असेल तर 25% कॉस्टवर आणि 10% कॉस्टवर द्यावा। आम्ही ते पैसे देण्यास तयार आहे। त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेसाठी आम्हाला अनुमती द्या, म्हणजे ह्या शहराचा प्रत्येक नागरिकाला स्लममध्ये राहणारा त्याला पक्की घरं मिळतील, हा आमचा संकल्प आहे। या शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेकदा आम्ही विरंगुळा केंद्र बांधले, परंतु त्या पलीकडे काही केलं नाही। या शहराच्या अनेक नागरिकांचे की ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन मिळावं किंवा त्यांचा हा संध्याकाळचं टाइम सुखाचं जावं, शांतीचं जावं, एंटरटेनिंग जावं, त्यासाठी वेगळं काहीतरी क्लब हाऊस किंवा इतर काहीतरी त्यांचं करण्याचे आमचे संकल्प आहे। मीरा रोड भाईंदरमध्ये आयुष्मान भारत कार्ड हे जास्त हॉस्पिटलमध्ये लागू करण्यासाठी हा आमचा संकल्प आहे। मीरा भाईंदरमध्ये सर मोठ्या प्रमाणात गावठाण आहे, गावठाणमध्ये हा शहर झाला, परंतु आजही प्रॉपर्टी कार्ड भेटले नाही, म्हणून ते सगळे गाववाले वंचित आहे की आमच्याकडे कुठलीही मालकी नाही, अंग्रेज कालापासून आम्ही राहतो, म्हणून जास्त सर लवकरात लवकर हे प्रॉपर्टी कार्ड त्यांना दिलं सर तर त्यांना दिलासा मिळतील, आणि हा आमचा संकल्प आहे की आम्ही या 5 वर्षामध्ये शासनामार्फत सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देऊ सर।